जी रास आपण बघणार आहे ती मेष राशीसाठी असणार आहे. ऑगस्ट महिना, जून जुलै ऑगस्ट महिन्यासाठी असणार आहे मेष राशीसाठी. मन्या शांत बसकी. मेष राशीसाठी तुमची एनर्जी कशी असणार आहे हे आपण बघणार आहोत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मेष राशीसाठी हा महिना जो आहे तो कसा राहील हे आपण बघणार आहोत. एनर्जी लास्ट पर्यंत बघायचं आहे. शेवटी मी कवडांवरती सुद्धा बघेल आणि थोडी दुसऱ्या ह्याच्यावरती डेकवरती सुद्धा बघेल. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला एनर्जीमध्ये क्लेम करायचा आहे. 1111 नंबर जो आहे तो टाईप करायचा आहे. लास्ट पर्यंत एनर्जी सर्व काही बघायची आहे, तुमच्यासाठी आहे. बॉटम मध्ये सुद्धा छान एनर्जी दिसते आहे. कार्ड कोणते आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. द फूल, हँगमॅन. हँगमॅनची एनर्जी तुमच्यासाठी आज आलेली आहे, या महिन्यासाठी आलेली आहे. आणि स्ट्रेंथ, किंग ऑफ सोर्स, किंग ऑफ सोर्स, किंग ऑफ पेंटिकल, 6 ऑफ कप्स, 4 ऑफ सोर्स, क्वीन ऑफ वॉन्स. तर पूर्णपणे ही एनर्जी तुमच्यासाठी असणार आहे. शेवटपर्यंत बघायचं आहे. एनर्जी शेवटपर्यंत बघायची आहे. तर पहिला म्हणजे या महिन्यामध्ये थोडं हँगमॅनची एनर्जी राहणार आहे. म्हणजे काय गोष्टी तुम्हाला सुचतील ना सुचतील, किंवा तुम्हाला काय गोष्टी डिप्रेशन, टेन्शन, किंवा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, काय करायचं नाहीये, किंवा आयुष्याचं नवीन वळण कसं मी घेणार आहे, किंवा आयुष्यात माझ्या काय होणार आहे, अशा काही गोष्टी तुमच्या अचानकपणे होताना दिसतात. किंवा इनबॅलन्स, काही गोष्टी तुमच्या इनबॅलन्स होताना दिसत आहेत. जे काही घडतंय त्याच्या मनाविरुद्धच काहीतरी तिसरेच घडतंय, अशा गोष्टी तुमच्यासोबत घडताना दिसत आहेत. पण तुमची श्रद्धा पण आहे, देवावरती श्रद्धा पण आहे. देवावरती काही गोष्टी तुम्ही सोडून देणार आहात. जे काही होईल ते होईल, पण मला हे करायचं आहे, अशा काही गोष्टी तुम्ही करताना दिसता आहे. एक व्यक्ती आहे तुमच्या आयुष्यामध्ये, त्या व्यक्तीकडून तुम्हाला कमिटमेंट हवी आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला कदाचित त्या व्यक्तीकडून कमिटमेंट मिळावे, किंवा तुमचं रिलेशनशिप परत एकदा रियुनियन व्हावं, अशा काही गोष्टी तुम्हाला या महिन्यामध्ये वाटत आहेत. पण ते होऊ शकणार नाहीये, किंवा तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे होणार नाहीये. त्या व्यक्तीकडून जरा निगेटिव्ह गोष्टीचा इफेक्ट तुमच्यावरती पडताना दिसतोय. किंवा ती व्यक्ती नसेल तरी सुद्धा दुसरी एखादी व्यक्ती आहे जी या नात्यामध्ये अडथळा निर्माण करताना दिसते आहे. त्या व्यक्तीची निगेटिव्ह शक्ती जी आहे ती तुम्हाला त्रासदायक होताना दिसते आहे, तुम्हाला त्रास देते आहे. आणि इतका त्रास किती खूप एकदम तिरस्कार, एकदम राग, जे की तुमचं हे नातं पुढे जाऊन ग्रोथ होऊ नये यासाठी तुम्हाला आडवं पडत आहेत, किंवा तुम्हाला त्रास देत आहेत, तुम्हाला खूप निगेटिव्ह इंट्युशन्स देत आहेत. अशा काही गोष्टी म्हणजे एखादा असं की धमकी देणे किंवा त्रास देणे, अशा काही गोष्टी ज्या असतात त्या या व्यक्तीकडून तुम्हाला होताना दिसत आहे. तुम्हाला टॉर्चर करणे, ब्लॅकमेल करणे, अशा काही गोष्टी अचानकपणे तुम्हाला या व्यक्तीकडून होताना दिसत आहेत. आणि तुमची पण चिडचिड होऊन देऊ नका या गोष्टीवरती, कारण ती व्यक्ती तुम्हाला त्याच गोष्टीसाठी फोर्स करणार आहे की तुमच्याकडून तीच एनर्जी यावी. तुम्हाला तशा काही गोष्टी करायच्या नाहीये, शांततेत सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. कोणतीही गोष्ट तुमची या महिन्यात जरी घडली, लव्ह रिलेशन असू दे किंवा तुम्ही हँगमॅन आहात सध्या, या महिन्यामध्ये कोणत्याही करण्यासाठी आहे. बिझनेस असेल, घर असेल, संसार, काहीही तुमच्या आयुष्यात जे काही असेल त्यासाठी तुमच्या आयुष्यात जर काही
किंवा तुमची मानसिकता व्यवस्थित नसेल तर तुम्हाला चिडचिड करायची नाही, स्वतःला त्रास करून घ्यायचा नाहीये. त्यातूनच निगेटिव्ह गोष्टीचा प्रभाव होण्यासाठी सुरू होताना दिसत आहे. त्या गोष्टींवरती तुम्हाला थोडा कंट्रोल ठेवायचा आहे, स्वभावावरती कंट्रोल ठेवायचा आहे. निगेटिव्ह गोष्टी घडायला वेळ लागणार नाहीयेत, कारण प्रोसेस तिथूनच सुरू होते आहे तुमच्या सगळ्या गोष्टीला. त्यामुळे मी आधीच सतर्क करत आहे तुम्हाला की चिडचिड करायची नाहीये, मानसिकता व्यवस्थित ठेवायची आहे या गोष्टीसाठी. दुसरं आहे की या महिन्यामध्ये थोडीशी एनर्जी तुमची निगेटिव्ह राहणार आहे. निगेटिव्ह म्हणजे पूर्ण अशी निगेटिव्ह नाहीये, पण निगेटिव्ह थोडीफार दिसते आहे. काही गोष्टी मनासारख्या घडत नाहीयेत. एकांतात बसावं, एकांतात राहावं, एकांतात रडावं, एकांतात स्वतःचं दुःख स्वतःला सांगावं, स्वतःचं एकटे बसल्या की ते दुःख आठवणं, तुम्हाला त्रास होणं, वेदना होणं, सगळ्यांसोबत बसावं, बोलावं, सेलिब्रेशन करत असणाऱ्या लोकांच्या सोबत जावावं, तिथे मित्रमैत्रिणींच्या सोबत वेळ घालवावा, असं काही गोष्टी तुम्हाला वाटत नाहीत. एकांतात जितकं होईल तितकं थांबू वाटतंय, त्याच गोष्टीवर सतत विचार करू वाटतंय, त्याच गोष्टीत तुमचा वेळ घालवावा आणि त्याच गोष्टीत विचार करून तुमचा प्रत्येक दिवस जाताना दिसत आहे. त्याच गोष्टीवर तुम्ही विचार करताय. येणाऱ्या 4 आठवड्यांमध्ये सुद्धा थोडी थोडी एनर्जी का होईना तुमच्यासोबत ही एनर्जी राहणार आहे. ही निगेटिव्ह शक्ती किंवा निगेटिव्ह विचार हे तुम्हाला त्रास देताना दिसत आहे. तुमचे मेंटली डिस्टर्ब पूर्ण करताना दिसत आहेत. तुम्हाला नजर दोषाचा पण त्रास आहे, ब्लॅक मॅजिकचा त्रास आहे, ते सुद्धा तुमच्यावरती केलेले दिसत आहे, जे की तुमच्यावरती हॅवी आहे. आणि अमावस्या पौर्णिमा आली की त्या गोष्टीचा त्रास तीव्रतेने वाढत असतो. तुम्हाला जर ही एनर्जी निगेटिव्ह शक्ती आहे ती बॅकफायर करायची असेल तर माझ्या चॅनलवरती कनेक्ट होऊन राहा, फॉलो करा. युट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह वगैरे आलात तर मी लाईव्ह आले तर तुम्हाला सगळ्या गोष्टी जाणून घेता येतील, तुमचे प्रश्न काय ते विचारून घेता येतील. ही जी आहे ती निगेटिव्ह शक्ती आहे जी तुमच्यावरती त्रासदायक आहे आणि तुमच्या म्हणजे तुम्हाला नजरदोष पण खूप जास्त होतो आणि तुमच्यावरती हे निगेटिव्ह काळी जादू जे आहे ते सुद्धा जास्त होते आहे. एखाद्या गोष्टीचा तळतळाट देणे, श्राप देणे, अशा काही गोष्टी सुद्धा तुमच्यासोबत होत आहेत. आता या पास्टमध्ये पण झालेल्या आहेत आणि आता सुद्धा पण होत आहेत. पण त्याचा त्रास कुठेतरी तुमच्या रोजच्या जीवनावर म्हणजे आर्थिक परिस्थिती असेल, तुमच्या येणाऱ्या काळात असेल, काहीही जीवनातल्या प्रत्येक प्रवासावर तुम्हाला या निगेटिव्ह शक्तीचा त्रास होण्यासाठी सुरू झालेला आहे. तो कुठेतरी बॅकफायर करायचा आहे तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टीची ऊर्जा तुम्हाला या महिन्यामध्ये जाणवेल देखील. ज्या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला उद्भवतील, जाणवतील. तुम्हाला प्रत्येक गोष्टी समजतील की जे ताईंनी रिडिंगमध्ये सांगितलेलं आहे तसंच माझ्या आयुष्यात आहे आणि तसंच घडत आहे. हे सगळं इथं दिसत आहे. फ्रेंडशिप जे काही तुमच्या आयुष्यामध्ये आता जे काही चालू आहे ते एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीशी तुमचं परत कमेंटमेंट द्यावी. हे सुद्धा मी मगाशी सांगितलं की कमेंटमेंट द्यावी लवकरात लवकर. या सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणण्यानुसार व्हाव्यात हे सुद्धा तुम्हाला वाटतं आहे. न्यू बिगिनिंग होताना दिसतं आहे, पण या महिन्यामध्ये थोडंसं ही सावधगिरी बाळगायची आहे. न्यू बिगिनिंग होईल, पण किती दिवसात होईल हे आपण बघूया. न्यू बिगिनिंग तर दिसते आहे, पण किती दिवसात होईल. न्यू बिगिनिंग होईल, पण थोडा संघर्ष आहे, थोडं वेट करायला लागेल. ह्या वेळेसाठी तुम्हाला वाट बघायची आहे आणि किती दिवसात फरक पडेल किंवा किती दिवस लागेल. अजून संघर्ष तर दिसतो आहे, पण वेळ किती आहे या गोष्टीसाठी. जे तुमच्या आयुष्यामध्ये जे आता सिच्युएशन आहे ती किती दिवस चालेल, किती दिवसासाठी असणार आहे, किती दिवसात तुमच्या आयुष्यात बदल घडेल. तुमचं काम होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. सॉरी, थोडा आवाजाचा डिस्टर्ब होत असेल, सॉरी. तर तुमचं काम होण्यासाठी सुरू झालेलं आहे, एनर्जी तुमच्या बाजूने होण्यासाठी सुरू झालेली आहे. पण हे जे निगेटिव्ह गोष्टी घडतात त्यामुळे तुम्हाला वाटतं की माझ्या मनासारखं काहीच घडत नाहीये, पण इथूनच आपली सुरुवात होत असते आणि त्यानंतर आपल्याला रिझल्ट बघायला भेटतो. तेव्हाच आपल्याला वाटतं की हा बाबा न काय करताच आपल्या आयुष्यात वाईट वेळ आली पण आपलं चांगलं काहीतरी झालं. तसंच ही सुरुवात आहे तुमची वाईट वेळेची. हे जर इथं जर टिकून तुम्ही राहिला, ह्या जर सगळ्या गोष्टी फेस केल्या तर लवकरच तुमच्या आयुष्यात बदल घडताना दिसतोय. पण बदल घडण्या अगोदर मी तुम्हाला सिच्युएशन सांगते की तुमच्यामध्ये जे काम चालू आहे, म्हणजे ज्या गोष्टीची तुम्ही वाट बघताय, जे काही मी तुम्हाला सांगितलं त्यामध्ये लवकरच बदल घडताना दिसतोय आणि लवकरच म्हणजे त्या गोष्टीला सुरुवात झालेली आहे. लवकरच त्या गोष्टी चेंज होऊन तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येईल. आता कवड्यांवरती बघूया की तुमचे हे सिच्युएशन कोणतीही असेल तुमच्या आयुष्यातली, ती सिच्युएशन बदलत आहे का नाही किंवा बदलेल का. तुमची सिच्युएशन आहे ती बदलेल का, लवकरात लवकर बदलायला हवी आहे आणि ती बदलेल का आपण बघूया. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. मेष राशीसाठी हा महिना जो आहे तो पॉझिटिव्हिटी जाऊ दे आणि निगेटिव्ह शक्ती त्यांच्या आयुष्यात जे काही असेल ते निघून जाईल का, ब्लॅकेज आहे ते निघून जाईल का, जाणार असेल आणि त्यांच्या आयुष्यात सुख समाधान शांतता येणार असेल तर श्री स्वामी समर्थ महाराज आणि रेणुका आई देवी माझी जानाई देवी ह्यासाठी मला उजवा कौल द्या.
5चा कौल आहे, 1 नंबर आहे, अडचणी कुठलाच प्रॉब्लेम नाहीये, सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील. 5 म्हणजे कुठल्याच अडचणी नाहीये. फक्त इथं जे 5चा कौल आहे त्यात फक्त एकच सांगता येते की चिडचिड कमी करायची, चिडचिड अजिबात करायची नाहीये, कोणत्याच गोष्टीची चिडचिड झाली नाही पाहिजे. कारण इथं जे 5 नंबर आहे तो शांत स्वभाव दाखवत आहे, तुम्हाला शांततेत राहायचं आहे. 5 अंक जो आहे तो तुम्हाला शुभ असणार आहे या महिन्यामध्ये. 5 नंबर जो आहे तो तुम्हाला फॉलो करायचा आहे आणि रंग आहे तो पिवळा आहे. पिवळा रंग जो आहे तो तुम्हाला खूप लकी असणार आहे. आणि मंगळवार, शुक्रवार या महिन्यामध्ये शुभ असणार आहे. तुम्हाला कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे, कुलदेवतेला नतमस्तक व्हायचं आहे. त्या सुद्धा एनर्जी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह राहतील. आता दुसरी एनर्जी आपण होतील का, हे सगळ्या गोष्टी आपण यावरती बघणार आहोत. तर आपण स्टार्ट करूया या गोष्टीसाठी. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. हा महिना तुम्हाला शुभ जाईल का, किंवा या महिन्यामध्ये जे काही कामं आहेत तुमची होतील का? ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ. यस होताना दिसत आहेत. यस आहे, होतील, नक्की होतील. कामं तुमची होण्यासाठी थोडी मदत होईल या महिन्यामध्ये. श्री स्वामी समर्थ. एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. आणि क्लेम करायचा आहे 1111 नंबर जो आहे तो श्री स्वामी समर्थ महाराजांचं सुद्धा नाव घ्यायला विसरायचं नाहीये. आणि आपल्या कुलदेवतेचं नाव सुद्धा घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.